नमस्कार गावालेनो, मुंबईकरांनो. ही बघा, ही आणलेले मी गावसून आता गेलेले गावात. तेव्हा आणलेले अळूची पानं. तर मका अळूवडी करू जरा वेळ लागलो. तो फ्रीजमध्ये ठेवली पानं, ती बघा अशी फाटली. आता ह्याची तर मी अळूवडी करू शकत नाही. आता तुमका दाखवते आता मी कशी अळूवडी करते ह्याची. ही आता मी घेतली सगळी कापून व्यवस्थित. या सगळे डेटा बिटा काढतले. ही बघा ही सगळी. आणि आता घेते कापून. दाखवते तुमका कशी कापतले ती. मी वाटात घालतले अळूवडी. भरपूरशी मिरची, चिंच किंवा चण्याची डाळ भिजत घातलेली आहे ती. या गूळ, हे बघा हे आहेत धने. हे सगळं असं घालतले मी मिक्स सगळं. आणि हे जिरा. या सगळ्या असा गरगरी वाटून घेतलंय. ह्या बघा ह्या असं मी घेतलंय चिरून. जसं आपण अळूचा तेरा करतो ना पातळ, तसा ह्या कापून घेतलंय मी. हे बघा असं कापून घ्यायचा. मका अळू पाना होती पण तेवढी गावली नसती ना, अशी फाटलेली. त्यात घालते मी आता या जितक्या हवा तितक्या मीठ. आणि ह्या बघा ह्या मी घातलंय केलंय तर वाटात. तर वाटात केलंय ना का ठेवलंय. त्याच्याआधी या घालते बेसन. ह्या बघा या घातले बेसन. आणि या 3 चमचे तांदळाचं पीठ. आणि याच्यावर या हे बघा वाटलेला वाटात घालते. बघतोय त्याला अजून किती काय काय लागतं आता. जरा मी लसूण आणि आलं वाज घालून विसरले. त्यामुळे आता हे घालते आलं लसूण पेस्ट. तर लसूण नाही घातलंच ना तर त्या अळवात काय सुकवून नाही. त्या अळवात अळू म्हटला का लसूण इरीच खायचा. अळूचा प्रकार करा तुम्ही, त्याला लसूण होईच जाता. भरपूरशी लसूण लागतात त्याला. हे बघा हे चाळणीक मी आधीच तेल लावून घेतलंय. तेल लावलं असं चाळणीक का चिटकणत नाही.